मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरातून गेल्या आठवड्यात इरिना रुदाकोवा हिने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. आता बिग बॉसच्या घराचा निरोप घेतल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी इरिना ही प्रसार माध्यमाला मुलाखती देताना दिसली. आता याच्यामध्ये तिने बिग बॉसवरती काही गंभीर आरोप लावले आहेत. तर ते आरोप नेमके काय हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, या 5व्या पर्वामध्ये पहिल्यांदाच एक फॉरेनचं व्यक्तिमत्व बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळालं, ते म्हणजे इरिना रुदाकोवा. आता इरिनाने आहे ना, पहिल्याच आठवड्यात मराठी स्पर्धकांची मनं जिंकली. तिचा जो काही मराठी बोलण्याचा प्रयत्न होता तर हे सगळ्यांनाच आवडलं. एकंदरीत जे काही ती उपवास वगैरे करते तर या गोष्टी सुद्धा प्रेक्षकांना आवडल्या. पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत प्रेक्षकांना या गोष्टीचं फार कुतूहल होतं आणि ते व्यक्त सुद्धा होत होते. आता यानंतर इरिनाचा थोडासा गेम चेंज झाला. खरं तर ती इंडिव्हिज्युअलच खेळत होती, पण नंतर ती त्या वैभवच्या प्रेमात पडली आणि त्यांची एक प्यारवाली लव्ह स्टोरी सुद्धा पाहायला मिळाली. त्यानंतर इरिना ही मराठी शिकायला सुद्धा लागली होती. डीपी दादाकडनं ती थोडीशी कोल्हापुरी पण शिकली आणि अंकिताकडनं ती थोडीशी मालवणी सुद्धा शिकत होती. आता याच्यामध्ये तिचं इव्हेक्शन झालं. इव्हेक्शन झाल्यानंतर 5 दिवसांनी ती प्रसार माध्यमासमोर आल्यानंतर तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आता ती इथे सांगताना दिसते की मी बिग बॉसच्या घरामध्ये खूप काही करत होते, पण ते बिग बॉसने अजिबातच दाखवलं नाही. ती बोलत होती की मी उठल्यानंतर कितीतरी वेळ योगासनं करायचे, हे एकदा पण बिग बॉसने दाखवलं नाही. त्यानंतर मी कितीतरी वेळ किचनमध्ये असायचे. मी 4-5 नव्हे तर तब्बल 65 ते 70 भाकऱ्या आणि चपात्या बनवलेल्या आहेत, हे सुद्धा बिग बॉसने अजिबात दाखवलेलं नाही. मी कितीतरी वेळ स्विमिंग पूलमध्ये असायचे, हे सुद्धा बिग बॉसने जरा पण दाखवलं नाहीये. मी अक्षरशः मराठी शिकले, फक्त एकदाच ते वैभव लिहिलेलं दाखवलं. त्यानंतर त्या फळ्याचा मी कितीतरी वापर केला, कितीतरी मराठी शब्द मी तिथे लिहिले, हे बिग बॉसने जरा सुद्धा दाखवलं नाहीये. मी वैभव व्यतिरिक्त घरातील कितीतरी सदस्यांबरोबर गोष्टी करायचे, बोलायचे, हे सुद्धा बिग बॉसने दाखवलं नाही. तर अशा प्रकारचा आरोप सध्या इरिना रुदाकोवा ही बिग बॉसवर करताना दिसते की मला बिग बॉसने अजिबातच दाखवलेलं नाही. तर हा तिचा आरोप होता. यानंतर इरिनाला सगळ्या मीडियावाल्यांनी प्रश्न केला की तुला काय वाटतं की कोण होईल या सीझन 5चा विनर. तर तिने स्पष्ट नाव दिलं, ते म्हणजे मला असं वाटतं की सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीचा खरा विनर आहे. तर इरिनाच्या या आरोपाविषयी आणि इरिनाने सूरज चव्हाणला विनर डिक्लेअर केलं आहे, याविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. खरं तर आता आपल्याला माहिती नाही की इरिना किती बिग बॉसच्या घरामध्ये दिसत होती, खेळत होती, पण आपल्याला जे काही दाखवलं जात होतं त्याच्यामध्ये इरिना ही जास्त दिसत नव्हती, असं सध्या तरी प्रथमदर्शी आपल्याला वाटतं. तर याविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.